तर काय एक्झाम लीक नाही झाली. अरे भाऊ माझी आजी होती ना सोबत, आजी नाही ना आज. तुम्ही बी आजी राजकारणात हा उद्या नाही राहणार ना. काय जरुरी आहे का तुम्ही ते परमनंट आहे का? तुम्हाला काही अमर उमर घोषित केलं का भारतीय जनता पार्टीने किंवा RSSनं घोषित केलं का तुम्ही राहणार आहात, तुमची अमर आहे, बाकी हे लोक मरणार आहे. आणि हे मरासाठी पैदा झालेले. अरे आम्ही जीवनभर का मरासाठी पैदा झालो का? आमचे लोक कपर्यंत ह्या स्ट्रीटवर ह्या रस्त्यावर कपर्यंत झोपत दिवस काढणार आहे भाई. तुमचा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यानंतर खरं तर तो देशभर पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालं. तो व्हिडिओ तुम्ही कधी बघितला आणि तो नेमका शूट कोणी केला तुम्हाला माहित झालं का त्याबद्दल? तो एक मराठी बांधवच होता आपला, ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. त्याच्यामध्ये जो मराठीमध्ये ज्यांनी घेतली आहे ना बाईट, तोच त्याच माणसानी आणि त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीनी त्यांनी तो शूट घेतलेला आहे. मला माहित नव्हतं आणि मला फोन येत होते सतत. माझा फोनही एका आंदोलनकार्याकडे गेला. विश्वास माझा एवढा होता का एका आंदोलनकार्याकडे माझा फोन दिला होता. जेव्हा इथे पोलीसवाले सगळ्यांना मारत होते, मला माहित आहे की माझ्या मोबाईलवर किंवा याच्यावर वार करणार, हे सगळे वार करू शकते. आणि मी मोबाईल दिला त्यांना, म्हटलं मोबाईल घेऊन जा, विश्वासाने मोबाईल घेऊन जा माझा. मी तो मोबाईल घेऊन गेला. 2 घंट्यानंतर मला माझा मोबाईल भेटला. 2 घंट्यानंतर त्याच्यानंतर मला माहिती झालं, तेव्हा मला माहिती झालं की हे जे घडलं हे खूप चुकीचं घडलं. आणि तुम्ही काय, तुमचा नेमका प्रश्न का होता आता? तुम्हाला हे कधी कळलं, तुमचे व्हिडिओ कधी व्हायरल झाल्याचं कळलं? रात्री जेव्हा माझ्यावर हे सगळं, मी जिकडे जातो तिकडे लोक होते आणि हे पोलीसवाले जिकडे गेले तिकडे मारत होते, आसू गॅसचे गोले मारत होते. मला सायंकाळी 5-6 वाजता मला लोकांनी सांगणं चालू केलं. मला फोन येत होते कंटिन्यू. माझ्या फोनवर अनेको हजारो फोन आहेत, मिस कॉलवर अलग लेवलवर फोन आहेत. तुम्हाला एवढं सांगतो की मग व्हॉट्सअपवर माझ्या मोबाईलवर प्रत्येक जण आमचे जे महाराष्ट्रातले नागपूरमधले नेतृत्व करणारे किंवा इथं अन्य इंडियन जितके पण होते सगळ्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही कसे आहात, का आहात, मला विचारणं केलं. मी सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी बरा आहो आणि ही लढाई लढत राहू आणि हे क्रांतीसाठी इन्कलाब जिंदाबाद. शेवटचा प्रश्न विचारतो, अभिजित सोबत काही बोलणं झालं का त्यानंतर? अभिजित काय म्हणाले या व्हिडिओ बघितले? आता नाही, अभिजित तर आमच्या टचमध्ये असतोच. अभिजित आमच्या टीम, नागपूरची CGPची टीम आहे, ते ऑर्गनायझर आम्हीच आहोत. 18 तारखेला, 16 तारखेला, 20 तारखेला काल ही जे प्रोटेस्ट झाले ते आम्हीच केले. आमची CGPची टीम मेंबर आहे. ऑलरेडी आमच्या इथे पुष्कळ लोक आहेत नागपूरचे. आणि आता अभिजितला मी भेटलेलो नाही, अभिजित सोबत माझा संपर्क झालेला नाही, कारण की ऑलरेडी इतका फोन. घरच्यांशी काय बोलणं झालं का मम्मी पप्पांशी त्यांचं, ते किंवा ते काय म्हणाले व्हिडिओ? मला सांगतो ना, माझे पप्पा हार्ट पेशंट आहे सर. तुम्हाला सांगतो, माझे पप्पा हार्ट पेशंट आहे. माझ्यासोबत हे घडलं त्याच्यानंतर मी त्या गाडीमध्ये बसलो, कारण की माझी अवस्थाच नव्हती तिथं चालण्याची किंवा व्हॉलेंटिअरिंग करण्याची, कारण की अवस्था ठेवलीच नव्हती माझी. तर मी त्या गाडीमध्ये बसलो. तर गाडीमध्ये बसता बरोबर मला फोन आला मम्मीचा. म्हणलं आता हिला का माहीत झालं बोललं. तर पण फोन उचलला मी, तर बघितलं की तुला मारहाण केलेलं आहे, हे सगळं आम्ही बघितले व्हिज्युअल्स. मम्मी म्हटलं नाही, मम्मी म्हटलं असं काही नाही. म्हटलं नाही, खोटं नको बोलले तुम्ही मम्मीला? खोटं नको बोलू म्हणे, तू खरं सांग म्हणे, तुला मारहाण केलेली आहे का म्हणे. मी म्हणलं मम्मी ते थोडं बहुत राहते म्हणलं, ते बहुत हळूहळू मारते म्हणलं पोलीसवाले, असं काही नाही राहत म्हणलं, एक बहुत हळूहळू मारते म्हणलं. मग त्याच्यानंतर माझे वडील बोलले माझ्यासोबत. मला ही चिंता होती का अगर जर मी हे सगळं सांगीन, हार्ट पेशंट आहेत माझे पप्पा, ठीक आहे, हे सगळं सांगीन, त्यांच्या मनात भीतीनं बसायला पाहिजे आणि अजून त्यांची तब्येत खराब नाही झाली पाहिजे, हे माझी भीती होती. आणि त्यानंतर 4-5 वाजता त्यांनी जे व्हिज्युअल्स बघितले, फुटणारे डोके, फुटणारे म्हणजे मरणारे, पूर्ण बॉडी फाटणारे, हे बघा ना. माझा मित्र अंकित पाटील हाही महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रावर इथे काम करायला आला. इथे कॅटरसचं मोठं काम आहे त्याचं. हे भरत होते, त्यांच्यासोबत हे अंकित पाटील आहेत. अनिकेत पाटील. अनिकेत, तुम्ही कुठून आलेला आहात? तुमच्या चेहऱ्यावरनं सगळी मारहाण केली, तुम्ही पट्ट्या बांधल्या. मी लातूर महाराष्ट्राचा आहे. माझं दिल्लीमध्ये स्वतःचं छोटंसं काम आहे, बिझनेस आहे. इथं मी जेव्हापासून चालू आहे प्रोटेस्ट, मी चाय म्हणजे इथं फ्री देत होतो सगळ्यांना, चहाची सुविधा देत होतो. आणि काल प्रोटेस्टमध्ये सगळे स्टुडंट इथं 2-3 तासापासून सगळ्याला तहान लागली होती. तहान लागल्यानंतर मी पाणी पाजत होतो त्यांना. मी माझ्या फाउंडेशनतर्फे पाणी वाटताना सुद्धा मला त्यांनी सोडलं नाही. सगळ्यातून स्टार्टिंगला इथं मारले, माझ्या
इथून इथं पुन्हा असं सरळ पण मारले, पुन्हा पायावर सुद्धा मारले त्यांनी माझ्या. आम्ही इथून एकदम शांतीपूर्वक जात होतो, देशभक्तीचे गाणे. तुम्हाला मारहाण कुठं झाली नेमकं लोकेशन कोणतं होतं मारहाण झाली? लोकेशन हाच रस्ता जे प्रोटेस्ट जंतर मंतरच्या थोडं समोर. केरळ भवनच्या पुढे निघाले नव्हते, केरळ भवनच्या अगोदरच ही सगळी अगोदरच आणि चांगलं आम्ही कुठलं म्हणजे कुठलं गलत बयानबाजी, कोई गलत बयान भी नाही दिया हमने. एकदम चांगले आम्ही देशभक्तीचे गाणे लावून जात होतो. अचानक पोलीसवाले आले, लाठीचार्ज केले, आसू गॅस वगैरे सोडले, खूप मारले. माझ्यासारख्यांना कमीत कमी 500-600 लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील. त्यांनी मुलीला सुद्धा सोडले नाही. मुलीला सुद्धा ह्या पुरुष लोकांनी मारले, पुलिसवाल्यांनी. कोई फीमेल वाली नहीं थी पुलिस वाली, सब मेल पुलिस वाले थे. उन्होंने लड़कियों को तक नहीं छोड़ा. अनिकेत, मी आता भारत बरोबर बोलत होतो, त्यांनी सांगितलं की 10-12 पोलीसवाले होते रॅपिड ऍक्शन फोर्सचे आणि त्यांनी सगळ्यांनी घोळका केला आणि मग मला मारहाण केली. सेम तसंच झालं. अगोदर मला आले, डोक्यावर मारले, पुन्हा इथं डोळा फोडायचा प्रयत्न केला त्यांनी. माझा डोळा फुटला असता बघा ना. मग मी खाली पडलो, खाली पडल्यावर सुद्धा माझ्या पायाला मारत होते. उठल्यावर छातीला लात मारले. माझ्यासारखे लई जण इथं ऍडमिट आहेत. मला थोडं सुद्धा वाटलं नव्हतं पोलीसवाले अशा राहू शकतात म्हणून. थोडी पण उमेद नव्हती, म्हणजे वाटलं नव्हतं पोलीसवाले ह्या पद्धतीने आमच्यासोबत मारपीट करतील म्हणून. दुसरा एक मुद्दा आहे, पोलीसवाल्यांचा आरोप हा आहे किंवा पोलिसांचा आरोप हा आहे की आंदोलनकर्त्यांनी संसदेच्या जवळ पोहोचलेले होते. म्हणजे ज्यांनी आम्ही एक तर परवानगी दिली नव्हती, पण संसदेच्या जवळ पोहोचले म्हणून आमच्याकडे त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले किंवा अशा पद्धतीची पोलिसांची प्रतिक्रिया आहे. तुम्ही तर म्हणता आम्ही केरळ हाऊसच्याही पुढे निघालेलं नव्हतं, सगळं त्याच्या पूर्वीच ही सगळी घटना घडली. इथून आम्ही जंतरमधून फक्त 200 मीटर पर आम्ही लांब गेलो नव्हतो. बॅरिकेड लावले होते, आम्ही तिथंच शांतीपूर्वक बसलो होतो. काही पोलीसवाले आले, डायरेक्ट येऊन त्यांनी लाठीचार्ज केले, फक्त डायरेक्ट डोक्यावर मारले. लाठीचार्ज कुठं असतो, ह्याच्या खाली असतो ना. त्यांनी डायरेक्ट सगळ्यांचे डोके फोडले. ॲम्ब्युलन्स, पुन्हा मला ॲम्ब्युलन्समध्ये कुठला पोलीसवाला आला नाही. तिथल्याच विद्यार्थी लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. शेवटचा प्रश्न विचारतो, आता तब्येत कशी आहे तुमची आणि आता हॉस्पिटलला परत नेमकं तुम्ही जाऊन कधी आले हॉस्पिटलला, तिथे ऍडमिट होते का आणि आता तब्येत कशी आहे तुमची? मी ॲडमिटच होतो. मला डॉक्टर लोक येऊ देत नव्हते. म्हणले तुला आणखीन इथंच राहावं लागेल. मी म्हणून नाही, मला इथं जंतर मंतरला जावं लागेल. मैं ज़बरदस्ती तिथे चिरकून आलो, मुझे जाना है. तब उन्होंने मुझे ज़बरदस्ती जाना दिया. मुझे चिल्लाने लगा. तो अगर मी आज इथं जर आलो नाही तर आम्ही नाही आलो तर कोण आज आपल्यासाठी कोण थांबले त्याच्या मागं. तुमच्या स्टॉलवरती अभिजित चहा प्यायला आले होते, तुम्ही अभिजितला बोलून घेतलं. स्टार्टिंगला चहा सुद्धा इथं वाटत होतो. जेव्हापासून प्रोटेस्ट चालू आहे ना, तेव्हापासून मी इथं सगळ्यांसाठी चहा सेवा देत होतो चहाचा. तेव्हा 3-4 दिवसाकडून माझ्या घरी सुद्धा पोलीसवाले आले. तुला पैसे कोण देतं, फंडिंग कुठून येते, तुला तिथंच काय जायचं आहे प्रोटेस्टमध्ये, तू पूर्ण दिल्लीमध्ये वाट. तर जातील 2-3 दिवसामध्ये सगळे कोकरोच आहेत, आतंकवादी आहेत. तुला इथं राहायचं असेल, हे गेल्यावर तुला कोण वाचवणार. तरी पण आता तुम्ही ज्या शब्दाचा उल्लेख केला, सदाभाऊ खोत जे आमदार आहेत त्यांनी असा शब्द वापरला, सगळे आतंकवादी आहेत आंदोलन करणारे वगैरे. तुम्ही ऐकलं ते सदाभाऊंचं? हो ऐकलो मी. हे पोलीसवाले धर्मेंद्र प्रधान स्वतः बोललाय, हे सगळे आतंकवादीचे पूल आहेत. आम्हाला वाटत नाही आम्ही आतंकवादी. आम्हाला असं वाटतं की स्वतः आतंकवादी. दिल्ली पोलीस तर नाही, दिल्ली पोलीस बीजेपीचे गुंडे आहेत. ती त्यांचं कुणाचं सुद्धा नाव नव्हतं, इथं सगळे नाव काढून आले होते. आपण जर बघितलं तर हे अनिकेत होते, हे लातूरचे आहेत, महाराष्ट्रातील. भारत होते, त्यांची आपण दोघांशी गप्पा मारलेल्या आहेत. अनिकेतला मारहाण केलेली आहे, डोक्याला त्यांच्या मार लागलेला आहे, पायालाही त्यांच्या मारहाण लागलेला आहे. त्यांनी आरोप केला की आम्ही तर केरळ भवनच्याही पुढे गेलो नव्हतं, पण पोलिसांनी एकत्र करत आम्हाला मारहाण केलेली आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे. मी हॉस्पिटलमध्ये होतो, हॉस्पिटलमधनं मी इकडे आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं. आपण त्यांच्या पायाला देखील लागल्याचं बघितलं, डोक्यालाही लागल्याचं बघितलं. भारतने नेमकं जी घटना घडली होती, 10-12 रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान त्यांना मारत होते, ते मला आणखी मारा, हे नेमकं कशासाठी म्हटलं, या सगळ्याची इत्थंभूत माहिती किंवा नेमकं घटना काय घडलेली होती सविस्तर पद्धतीने TV9 मराठीशी बोलताना दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली.